नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जिल्हा न्यायालयासंदर्भात एक महत्त्वाचा अपडेट आहे. दररोजचं काही ना काही अपडेट चालू आहे मित्रांनो आणि त्या संदर्भातील आजचा अपडेट आहे. आजच्या अपडेटमध्ये संपूर्ण वेळापत्रक त्यांनी जाहीर केलं आहे. बट ते कोणत्या पदाचं केलं आहे, कधी काय प्रोसेस असणार आहे, याच्यानंतर काय असणार आहे, ते सगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणणार आहे. तुमच्यासाठी खास अपडेट आहे मित्रांनो. चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कारण की अपडेट महत्त्वाचं आहे. बघा, जिल्हा न्यायालयामध्ये जे काही पदं होते, लिपिक, शिपाई, हमाल आणि स्टेनोग्राफरची पदे होते. आता याच्यामध्ये जो अपडेट आला आहे, जे वेळापत्रक आलं आहे, कॅलेंडर संपूर्ण आले पार, म्हणजे त्यांचे इंटरव्ह्यूपर्यंत जे कॅलेंडर आलेलं आहे आणि ते कॅलेंडर आलं आहे स्टेनोग्राफरचं. आता स्टेनोग्राफरचे जे कॅलेंडर आले त्याच्यामध्ये त्यांचं ॲडमिट कार्ड आहे, त्यांची एक्झाम आहे, त्यांची पुढची जी इंग्लिश टंकलेखनाची परीक्षा आहे, मराठी आहे, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आल्या. आणि सेम कॅलेंडर मित्रांनो तुमचं देखील लगेच येत्या काही दिवसांमध्ये याच्यात डिस्प्ले होणार आहे. आता याच्यामध्ये मित्रांनो बहुतेक विद्यार्थी म्हणतात सेकंड आन्सर की येईल का, नाही येईल का? नक्कीच तुमची सेकंड आन्सर की येणार आहे मित्रांनो. जे काही शिपाई हमाल एक्झामसाठी पहिली आन्सर की आली, त्याच्यानंतर तुमची सेकंड आन्सर की येईल. सेकंड आन्सर की नंतर मित्रांनो लक्षात ठेवा TCS आहे आणि TCS नॉर्मलायझेशन करणार आहे. नॉर्मलायझेशन होईल आणि दोघांचे मार्क्स तुमचे मे बी ॲट अ टाईम किंवा 4-5 दिवसांच्या फरकाने ते लगेच डिस्प्ले होतील. त्याच्यानंतर तुमची पण जी काही फायनल एक्झाम असणार आहे, जसं की हमाल शिपाईसाठी स्वच्छता चापल्यता चाचणी असणार आहे, लिपिकसाठी टायपिंग टेस्ट असणार आहे, या सगळ्या गोष्टी होणार. त्यामुळे घाबरू नका. सांगायच्या फक्त दोनच गोष्टी आहेत. जे काही शिपाई आणि हमालसाठी अप्लाय केलं असेल त्यांनी फक्त कागदांची म्हणजे डॉक्युमेंट्सची जुळवाजुळव करून ठेवा. जे काही लिपिक पदासाठी त्यांनी टायपिंगची प्रॅक्टिस सुरू ठेवा, प्लस तुमचे देखील डॉक्युमेंट्स तुम्ही रेडी ठेवा, जेणेकरून लगेच तुमचं ही ज्यावेळेस यादी येईल ते यादीनंतर तुमचं फायनल सिलेक्शन होईल मित्रांनो. आपण आशा करूया की चांगले विद्यार्थी, खूप काही विद्यार्थी याच्यातनं पास होतील. सगळ्यांची चांगली की जी काही आर्थिक परिस्थिती ती नक्की सुधारेल आणि कुठे ना कुठे आपलं जे आयुष्य आहे ते आयुष्य कुठे ना कुठेतरी स्टेबल होईल. सगळ्यांसाठी शुभेच्छा. धन्यवाद.